अमरावती शहरात जुनेच दर, कोविड रुग्णालयात भेसळ कारभार, तर अतिरिक्त जादा दर रुग्णालयाकडून वसूल केल्याचा आरोप प्रसिद्ध रुग्णालयावर आला। यात चांदूर रेल्वे मार्गावरील हिलटॉप कोविड हॉस्पिटल, तर शहरातील अंबादेवी रुग्णालय, रेनबो हॉस्पिटल, सिटी मल्टी स्पेशालिटी या रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी मनपा विभागाला प्राप्त झाल्या होत्या। रेनबो हॉस्पिटल येथे जुनेच दरपत्रक आढळल्याचा आरोप, तर सिटी हॉस्पिटल येथील 22 रुग्णाच्या पावत्या गहाळ झाल्याचा आरोप, तर अंबादेवी कोविड रुग्णालयातच बिल्डिंग सेक्शन आणि स्वागत कक्ष असल्याचा आरोप आणि तक्रारी मनपा विभागाला प्राप्त झाल्या। या चारही रुग्णालयाबाबतची बातमी अनेक वृत्तपत्रासह आमच्या विदर्भ न्यूज चॅनललाही प्रसारित झाली होती। अंबादेवी रुग्णालय हे अंबादेवी संस्थानचेच रुग्णालय असण्याचा गैरसमज अनेक नागरिकांना झाला। त्यामुळे अंबादेवी संस्थानची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने त्या अंबादेवी रुग्णालयाचा अंबादेवी मंदिर संस्थानशी काहीच संबंध नाही, असा खुलासा अंबादेवी मंदिर विश्वस्त मंडळाने आमच्या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना केला आहे। नक्कीच जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो की जसं आता डॉक्टर पांढरेकरांनी स्पष्ट केलं की मुळामध्ये अंबादेवी संस्थान द्वारा संचालित जे अंबादेवी रोडवर जे अंबादेवी संस्थानचं रुग्णसेवा केंद्र आहे, खरं तर अंबादेवी संस्थानद्वारा संचालित त्या हॉस्पिटलचं नाव जे आहे ते मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी रिपीट करतो आहे, श्री अंबादेवी संस्थान आणि डॉक्टर जोशी ट्रस्ट द्वारा संचालित रुग्णसेवा केंद्र असं या अंबादेवी संस्थानद्वारा संचालित हॉस्पिटलचं खरं नाव आहे। जे प्रायव्हेट अंबादेवी हॉस्पिटल जे आता कोविडसाठी म्हणून विशेषत्वाने स्थापन झालेलं आहे त्याचा अंबादेवी संस्थानशी काहीही संबंध नाही। त्याच्यामुळे गैरव्यवहार होण्याचा अंबादेवी संस्थानच्या या रुग्णसेवा केंद्रात अजिबात प्रश्न उपस्थित होत नाही। भक्तांनी दिलेल्या देणगीतून समाजासाठी अधिकाधिक त्याचा कसा उपयोग करता येईल या उदात्त भावनेने गेल्या 30 वर्षापूर्वी या अंबादेवी संस्थान रुग्णसेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली। ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारे हे केंद्र जे आहे ते हजारो रुग्णांना त्या केंद्राने आतापर्यंत दिलासा दिलेला आहे। आणि या अशा सगळ्या याच्यामध्ये रुग्णसेवा केंद्राचं चॅरिटी कमिशनरद्वारा सुद्धा वेळोवेळी इन्स्पेक्शन करण्यात येतं आणि आजपर्यंत त्यांनी प्रत्येक वेळेला अंबादेवी संस्थानच्या या रुग्णसेवा केंद्राची एकंदर प्रशंसाच केलेली आहे। आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळलेला नाही। मी सगळ्या भक्तांना, सगळ्या नागरिकांना, विदर्भातल्या अमरावतीतल्या सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की ज्या पेपरमध्ये आलेल्या बातम्या आहेत ते एका प्रायव्हेट डॉक्टरद्वारा संचालित अंबादेवी हॉस्पिटल कोविड सेंटरशी संबंधित आहेत, अंबादेवी संस्थानचा संबंध नाही। आता अनेक भक्तांनी कालपासून आमच्याकडे फोन आलेले आहेत, सोशल मीडियातून अनेकांनी मागणी केलेली आहे की तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करत नाहीत। या संदर्भामध्ये आम्ही आमच्या विधी सल्लागारांशी बोलत आहोत आणि मग ते काय सल्ला देतील त्यानुसार काय कारवाई करायची, कशी कारवाई करायची या संदर्भामध्ये धोरण निश्चित केलं जाईल। तरी पुन्हा एकदा आपण सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अंबादेवी संस्थानद्वारा संचालित रुग्णसेवा केंद्राचा पूर्वीप्रमाणेच उपयोग घेत जावा। धन्यवाद। अंबादेवी मंदिर ट्रस्टचे नागरिकांना सर्व आजारावर उपचार म्हणून जोशी ट्रस्टद्वारे अल्प दरात अंबादेवी रुग्णालय आहे। मात्र या ठिकाणी कोविड उपचाराबाबत कोणताच उपचार केला जात नाही। अशा परिस्थितीत शहरातील कोविड रुग्णालयातील 4 रुग्णालयापैकी अंबादेवी रुग्णालयाचा अंबादेवी मंदिर ट्रस्टशी काही संबंध नाही। नागरिकांनी याबाबत कोणतीच शंका निर्माण करू नये, असा खुलासा अंबादेवी मंदिर विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक वृत्तपत्रांमध्ये असं बातमी छापून आली आहे की अंबादेवी कोविड रुग्णालयावरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांच्या रुग्णालयामध्ये काही अनियमितता आढळून आलेली आहे। परंतु मी ते सांगू इच्छितो की अंबादेवी कोविड रुग्णालय हे अतिशय वेगळं आहे आणि अंबादेवी संस्थानद्वारा संचालित अंबादेवी संस्थान व डॉक्टर जोशी ट्रस्ट हॉस्पिटल हे वेगळं आहे। मी इथे तुम्हाला अंबादेवी संस्थानचा विश्वस्त या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की अंबादेवी संस्थान हॉस्पिटल गेले 30 वर्षापासून अंबादेवी रोड येथे कार्यरत आहे आणि आमची कुठेही शाखा नाही। आमचं ते एकमेव हॉस्पिटल आहे। सध्याचं जे हॉस्पिटलचे पेपरला ज्याबद्दल बातमी छापून आली आहे ते अंबादेवी कोविड रुग्णालय हे आता काही महिन्यांपूर्वी आलेलं आहे आणि त्याचं जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे ते कुण्या प्रायव्हेट डॉक्टरकडे आहे आणि हे हॉस्पिटल बडनेराच्या आसपास कुठेतरी आहे। तर त्या हॉस्पिटलमध्ये जे अनियमितता आढळून आली आहे त्याचा अंबादेवी संस्थानशी काहीही संबंध नाही।
बऱ्याच रुग्णांकडून किंवा बऱ्याच नागरिकांकडून आम्हाला पुष्कळ फोन आले, आमच्या अनेक ट्रस्टीजला फोन आलेत की असं कसं काय अंबादेवी संस्थानबद्दल ऐकायला मिळतं आहे. म्हणून त्याकरता मी आज स्पष्टीकरण देतो आहे की जी काय अनियमितता आढळून आली ते अंबादेवी कोविड हॉस्पिटल अतिशय वेगळं आहे, त्याचा अंबादेवी संस्थानशी काहीही संबंध नाही. अंबादेवी संस्थान गेले 32-30 वर्षापासून रुग्णांना ना नफा ना तोटा तत्वावरती रुग्णसेवा देत आहे. हजारो रुग्ण आमच्याकडे दर महिन्याला येतात. सर्व प्रकारच्या तपासण्या अत्यल्प दरात आम्ही करून देतो, त्यांचा आम्ही इलाज करतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही आजपर्यंत अंबादेवी हॉस्पिटलवरती ठपका ठेवण्यात आलेला नाही आहे. आणि अंबादेवी संस्थानद्वारा संचालित जे हॉस्पिटल आहे ते नक्कीच चांगलं कार्य करेल आणि अंबादेवी संस्थान नक्कीच अशा कुठल्याच कृत्यात कधी सहभागी राहणार नाही ही आपणास मी ग्वाही देतो. धन्यवाद. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.